वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स यामधील चॅप्टर नंबर 2 रियल नंबर. आता यातील सगळ्यात लास्ट म्हणजे प्रॉब्लेम सेट 2 आपण पाहणार आहोत. याआधीचे सगळे प्रॅक्टिस सेट आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. आता हा प्रॉब्लेम सेट 2 जो आहे तो प्रॅक्टिस सेट 2.1 पासून ते प्रॅक्टिस सेट 2.5 पर्यंतवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही जर का व्यवस्थित ते प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केली असतील, समजून घेतले असतील, तर हा प्रॉब्लेम सेट तुम्हाला खूप इझी जाईल. फर्स्ट क्वेश्चन पाहूया. फर्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलाय विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर, आणि आपल्याला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी कोणता नंबर हा इरॅशनल नंबर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट ऑप्शनचा पहिले विचार करूया आपण. आन्सर फर्स्ट ऑप्शन आहे रूट 16/25 इज इक्वल टू. आता हे आपल्याला माहिती आहे 16 आणि 25 हे 4 स्क्वेअर आणि 5 स्क्वेअर आहे. इज इक्वल टू न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटर या दोघांचाही स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण हा ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो 4/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि हा रूट आहे तो सुद्धा इथे टाकून द्यायचा. त्यामुळे आपल्याला आन्सर मिळेल. हा रूट कॅन्सल होईल आणि हा स्क्वेअर सुद्धा कॅन्सल होईल, त्यामुळे रिमेनिंग व्हॅल्यू राहिली 4/5. 4/5 हा नंबर P/Q या फॉर्ममध्ये आलेला आहे, त्यामुळे हा रॅशनल नंबर आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे फाइंड आउट द इरॅशनल नंबर, त्यामुळे हा ऑप्शन रॉंग आहे. त्यानंतर बी ऑप्शन पाहूया रूट 5. आता रूटमध्ये जो नंबर दिलेला असतो किंवा कोणत्याही नंबरचा जर का रूट दिलेला असेल तर तो नंबर हा इरॅशनल नंबरच असतो. इथे रूट 5 आहे, ह्याचे फॅक्टर सुद्धा काही निघणार नाही, त्यामुळे हा नंबर जो आहे तो आहे इरॅशनल नंबर, आणि क्वेश्चन आपल्याला त्या संबंधित विचारला आहे, त्यामुळे आन्सर होईल ऑप्शन बी. ऑप्शन सी आणि ऑप्शन डी मधील नंबर इरॅशनल नंबर आहेत का ते पण चेकआउट करू. 3/9 म्हणजे 3 1 जार 3, 3 3 जार 9, 1/3. आता हा सुद्धा 1/3 P/Q या फॉर्ममध्ये आलेला आहे, देअरफॉर दिस नंबर इज द रॅशनल नंबर. त्यानंतर ऑप्शन नंबर डी रूट 196. आता 196 हा नंबर 14चा स्क्वेअर आहे, त्यामुळे आपल्याला असं करता येईल रूटमध्ये 14चा स्क्वेअर जर का घेतला तर पुढची स्टेप असेल त्याची हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल, त्यामुळे इथे नंबर आहे 14. आता 14 हा नंबर आपण 14/1 असा सुद्धा लिहू शकतो. हा झाला रॅशनल नंबर. देअरफॉर आन्सर इज देअरफॉर आन्सर इज ऑप्शन बी रूट 5. आता या क्वेश्चन मधील सेकंड क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर. इथे सुद्धा आपल्याला इरॅशनल नंबर कोणते ते ओळखायचं होतं. क्वेश्चन नंबर 1 मध्ये विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर, म्हणजे फक्त ऑप्शन मधून एकच नंबर कोणता इरॅशनल नंबर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. त्यासाठी 4 ऑप्शन दिलेत आपल्याला आन्सर. फर्स्ट ऑप्शनचा पहिले विचार करूया 0.70. आता हा नंबर टर्मिनेटिंग रॅशनल नंबर आहे, कारण डेसिमल फॉर्म ऑफ 0.17 इज स्टॉप हिअर, कारण त्यांनी बार दिलेले नाहीये किंवा डॉट सुद्धा दिलेले नाही, त्यामुळे हे नंबर जे आहे ते रिपीट होत नाहीयेत, त्यामुळे ह्याला म्हणतात टर्मिनेटिंग रॅशनल नंबर. इज इक्वल टू टर्मिनेटिंग देअरफॉर दिस नंबर इज द टर्मिनेटिंग रॅशनल नंबर. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फक्त इरॅशनल नंबर. त्यानंतर बी ऑप्शन पाहूया 1.513, आणि या 3 डिजिटवरती आपल्याला बार दिलाय. आता यावरून 513च्या वर बार आहे, म्हणजेच 513 हा नंबर रिपीट होत आहे,
आणि तो लाईफ लॉंग रिपीट होत राहणार आहे. ओके, म्हणजे हा स्टॉप बिलकुल होणार नाहीये, ह्याचा रिमाइंडर 0 येणार नाहीये. त्यामुळे हा नंबर जो आहे तो लाईफ लाईन रिपीट होत राहणार आहे, तो कधीच संपणार नाही. त्यामुळे हा नंबर सुद्धा रिकरिंग. आता इथे रिकरिंग नंबर असं का म्हणतोय आपण, कारण की हे नंबर रिपीट होत राहणार आहेत, त्यामुळे रिकरिंग रॅशनल नंबर. आपण प्रॅक्टिस सेटमध्ये आपण शिकलेलो आहोत. सर्व प्रॅक्टिस सेट व्यवस्थित परत शिकून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यामुळे काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील तर ते तुमचे डाऊट व्यवस्थित क्लिअर होतील. थर्ड ऑप्शन आहे 0.2746. आता यामधील 46 या नंबरवरती बार दिलेला आहे, म्हणजे 46च्या वर बार आहे म्हणजेच काय, तर 46 हा नंबर लाईफ लॉंग रिपीट होत राहणार आहे. रिपीटेड आला त्यामुळे इथे सुद्धा therefore this number is the recurring rational number. म्हणजे आता यापैकी 3 ऑप्शन हा कॅन्सल होईल, हा कॅन्सल होईल, हा कॅन्सल होईल. आता इथे शक्यता आहे आपली की हा इरॅशनल नंबर असेल. हाय नोट करू आपण 0.10 100 1000. मी मुद्दाम असं रीडिंग करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग होईल. इथे सेम नंबर रिपीट होत नाहीये बघा, त्यांनी बार सुद्धा दिलेली नाहीये, आणि इथे सेम नंबर रिपीट होताना दिसत नाही आपल्याला, म्हणजेच हा नंबर नॉन टर्मिनेटिंग आहे आणि नॉन रिकरिंग सुद्धा आहे. ओके, त्यामुळे हा झाला आपला आन्सर नंबर, म्हणजेच इरॅशनल नंबर. लक्षात आले? परत एकदा सांगते, इथे सेम नंबर रिपीट होताना दिसत नाहीये, कारण की हे बघा पॉईंट नंतर 10 100 1000 असं आलेले. 10 10 10 10 किंवा 100 100 100 1000 1000 1000 असे जर का रिपीटेड नंबर जर का रिपीट होताना दिसले आपल्याला, तर त्याला म्हणता असतं आपल्याला रॅशनल नंबर. पण इथे डिफरंट नंबर्स येत आहेत, त्यामुळे इथे पुढे काय येईल मग 1000 नंतर 10,000 येतील, त्याच्यानंतर पुढं 1 लाख येतील, असे वेगवेगळे नंबर इथं रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हा नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग आहे, त्यामुळे हा इरॅशनल नंबर आहे. त्यामुळे आपला आन्सर येईल ऑप्शन नंबर डी इज अवर आन्सर. याच क्वेश्चन मधील क्वेश्चन 3 दिले आपल्याला, डेसिमल एक्सपेन्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नंबर कोणता आहे खालील ऑप्शन पैकी, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता या क्वेश्चन मध्ये जर का डिनॉमिनेटरच्या नंबरने आपण न्यूमरेटरच्या नंबरला डिवाइड केले, तर येणाऱ्या आन्सरवरून आपल्याला टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग हे समजेल. म्हणजे जर आन्सर संपणारे असेल, म्हणजे आन्सरच्या वरती जर का डॉट नसेल किंवा बार नसेल, तर त्याला म्हणतात टर्मिनेटिंग. मीन्स सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया, 0.4 हा जर का आपण आन्सरचा नंबर घेतला, तर हा संपणारा आहे, कारण की याच्यावरती बार किंवा डॉट दिलेली नाही, त्यामुळे ह्याला म्हणता येईल टर्मिनेटिंग, कारण की इथे रिपीटेड नंबर येत नाही. पण जर का आन्सरमध्ये रिपीटेड नंबर येत असेल तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असेल. म्हणजे सपोज हे आन्सर जर का आलं 0.2727 डॉट 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 असे असेल तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. पण ही खूप लेंदी प्रोसेस होत जाईल, मोर टाइम टेकिंग होईल. त्यामुळे आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये जसे शिकलो क्लासिफाय इंटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग, त्याप्रमाणे हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. डिनॉमिनेटरच्या फॅक्टरमध्ये फक्त 2 किंवा 5 नंबर आले तर त्या नंबरला टर्मिनेटिंग टाईप असे म्हणतात. या नंबर बरोबरच जर का दुसरा कोणताही नंबर आला किंवा फक्त 2 आणि 5 या व्यतिरिक्त दुसरा कोणताही नंबर जर का आला तर त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग टाईप. आता इथे एक मी चार्ट दाखवून घेते, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल. जर का अजून तुम्हाला टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंगचे एक्झाम्पल पाहिजे असतील तर प्रॅक्टिस सेट व्यवस्थित स्टडी करा, त्यावरून तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल. आता इथे मी चार्ट टाकून घेतलाय. हा फर्स्ट कॉलममध्ये आहे सर्व ऑप्शन्स, जे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत त्याचे नंबर मी इथे राईट डाऊन करून घेतलेले आहे. इथे आपल्याला काढायचे आहेत फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर, आणि इथे कोणता टाईप आहे टर्मिनेटिंग का नॉन टर्मिनेटिंग ते आपण इथे राईट डाऊन करू. फर्स्ट आहे 2/5. आता याचा डिनॉमिनेटर आहे 5, त्यामुळे आपल्याला फक्त 5चे फॅक्टर्स काढावे लागतील.
इथे येतील 5 मल्टिपल 1. हे प्राईम नंबर आहे त्यामुळे फक्त 5नेच याला मल्टिपल होईल. आता 5 मल्टिपल 1. आता इथे बघा 2 किंवा 5 या दोनपैकी जर का नंबर असतील तर त्याला म्हणतात टर्मिनेटिव्ह. इथे 5 हा नंबर आलेला आहे त्याला म्हणतात टर्मिनेटिव्ह. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की इथे 1 पण आहे मग तो टर्मिनेटिव्ह कसं काय, हा आपल्याला नॉन टर्मिनेटिव्ह घ्यावा लागेल. तर असं नाहीये, कोणत्याही नंबरचे फॅक्टर काढताना 1 हा येतच असतो त्यामुळे 1 हा इमॅजिन ठेवायचाच आहे आपल्याला. 2, 5 आणि 1 या व्यतिरिक्त जो नंबर येईल तो नंबर जर का असेल फॅक्टर्समध्ये तर त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिव्ह. इथे 5 नंबर आलेला आहे त्यामुळे टर्मिनेटिव्ह. त्यानंतर सेकंड आहे 3/16. यामधील डिनोमिनेटर आहे 16. मग 16चे जर का फॅक्टर काढले तर 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2. 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16. आता इथे सुद्धा 2 हा नंबर आलेला आहे त्यामुळे ह्याला म्हणता येईल टर्मिनेटिव्ह. थर्ड ऑप्शन आहे 3/11. आता 11 हा डिनोमिनेटर आला, प्राईम नंबर आहे त्यामुळे 11 मल्टिपल 1. इथे बघा आता 11 हा नंबर आलेला आहे. इथं 2 किंवा 5 यापैकी कोणताच नंबर नाहीये, 11 आलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला म्हणता येईल याला नॉन टर्मिनेटिव्ह. आता चौथ्या ऑप्शनचे सुद्धा आपण फॅक्टर काढून टाकूया. 137/25. 25 इज द डिनोमिनेटर, देअरफॉर फॅक्टर 5 मल्टिपल 5. इथे सुद्धा 5 हा नंबर आलेला आहे, रिपीटेड नंबर आलेला आहे 5 5. पण 5 व्यतिरिक्त दुसरा नंबर नाहीये. सपोज इथे 2 जरी असता तरी आपण घेतला असता, पण इथे 5 2च्या व्यतिरिक्त दुसरा नंबर नाहीये त्याच्यामुळे ह्याला सुद्धा म्हणता येईल टर्मिनेटिव्ह. क्वेश्चन विचारला होता आपल्याला डेसिमल एक्सपेन्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आपल्याला मिळालेला आहे ऑप्शन नंबर सी 3/11. क्वेश्चन 4 विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज रिप्रेझेंटेड बाय एव्हरी पॉइंट ऑन द नंबर लाईन. आता त्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत नॅचरल नंबर, इरॅशनल नंबर, रॅशनल नंबर अँड रिअल नंबर. आता आन्सर करण्यासाठी आपण पहिले नंबर लाईन ड्रॉ करून घेऊया. आता ही नंबर लाईन मी आपण घेतलेली आहे. फर्स्ट ऑप्शनचा विचार करूया. फर्स्ट ऑप्शन आहे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर म्हणजे कोणते नंबर, असे नंबर की जे 1 पासून स्टार्ट होतात. म्हणजे 1 पासून स्टार्ट होणारे इथून ते इन्फिनिटी पर्यंत जे नंबर येतील त्याला म्हणतात नॅचरल नंबर. त्यामुळे आपल्याला जो क्वेश्चन विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज रिप्रेझेंटेड बाय एव्हरी पॉइंट ऑन द नंबर लाईन, म्हणजे नंबर लाईन वरती असणारे सर्व नंबर्स हे नॅचरल नंबर होऊ शकत नाहीत, कारण की हे जे निगेटिव्ह नंबर आहेत त्याला नॅचरल नंबर म्हणता येत नाही. 1 पासून स्टार्ट होणारे नंबर म्हणजे 1 टू इन्फिनिटी. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन इज द रॉंग. त्यानंतर सेकंड ऑप्शन इरॅशनल नंबर. आता इरॅशनल नंबरचा जर का विचार केला तर नंबर लाईनवर 2 3 4 हे नंबर 2/1, 3/1 किंवा 4/1 असे आपण लिहू शकतो. त्यामुळे हे इरॅशनल नंबर होऊ शकत नाही. सर्व नंबर्स म्हणजे यापैकी कोणताच नंबर आपण 2/1, 3/1, 4/1, 5/1, 6/1 असं कोणत्याच प्रकारे लिहू शकत नाही. त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा रॉंग आहे. नंतर थर्ड ऑप्शन रॅशनल नंबर दिलाय. आता सर्व नंबर्स हे रॅशनल नंबर सुद्धा नाही आहेत यामध्ये, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन रॉंग आहे. त्यानंतर लास्ट आहे रिअल नंबर. रिअल नंबरचा जर का विचार केला तर रिअल नंबरमध्ये हे तिन्ही ऑप्शन्स असतात. म्हणजेच रिअल नंबरमध्ये नॅचरल नंबर सुद्धा असतात, इरॅशनल नंबर सुद्धा असतात आणि रॅशनल नंबर सुद्धा असतात. हे सर्व रिअल मध्ये असतात. त्यामुळे अवर आन्सर इज द ऑप्शन डी. देअरफॉर ऑप्शन डी इज अवर आन्सर ॲज रिअल नंबर्स. म्हणजे
एव्हरी नंबर ऑन द नंबर लाईन इज द रियल नंबर. क्वेश्चन नंबर 5 दिलाय. द नंबर 0.4 डॉट 4च्या वरती डॉट दिलेला आहे बघा. इन P अपॉन Q फॉर्म इज डॅश डॅश. म्हणजे खालीलपैकी कोणता ऑप्शन P अपॉन Q शी मॅच होतोय आणि 0.4 डॉटचं ते आन्सर असणार आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस 2.1 मध्ये शिकलेलो आहोत. तरी सुद्धा आपण इथे परत डिटेलमध्ये पाहूया. कोणता नंबर फाइंड आउट करायचा आहे तर 0.4 डॉट. आता डॉट म्हणजे काय तर हा नंबर रिपीटेड येत आहे, त्यामुळे आपण असं सुद्धा घेऊ शकतो. वी टेक x इज इक्वल टू 0. पॉईंटच्या पुढचा जो नंबर आहे 4 हा नंबर रिपीटेड येत आहे, कारण की आपल्याला डॉट वरून ते कळते, त्यामुळे आपण अजून घेऊया. असे कितीही पुढे येऊ शकतात, त्यामुळे इथे इन्फिनिटीचं टाकून देऊ. ह्याला म्हणतात इक्वेशन 1. आता पॉईंटच्या पुढे बघा सिंगल नंबर आहे, त्यामुळे आपल्याला मल्टिपल करता येईल हा नंबर बाय द 10 टू द बोथ द साइड. देअरफॉर मल्टिप्लाय बाय 10 टू बोथ द साइड्स. आता लेफ्ट साइडला आहे x, त्याला आपण 10 ने मल्टिप्लाय करू इज इक्वल टू राईट साइडला आहे 0.4444. देअरफॉर 10 मल्टिपल इज इक्वल टू 10x इज इक्वल टू. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन जर का केलं तर इथे 10 ने मल्टिपल करतोय, त्याच्यामुळे इथे 0 1 टाइम आलेला आहे, त्यामुळे हा पॉईंट कॅन्सल होऊन अजून एक नंबर पुढे जाईल, कारण की एक 0 दिलेला आहे. हा पॉईंट कॅन्सल होऊन अजून एक नंबर पुढे जाऊन इथे पॉईंट येईल, त्यामुळे इथे येईल आपलं 4.444. ह्याला सेकंड नंबर देऊ. हे झालं इक्वेशन 2, हे झालं इक्वेशन 1. आता ह्याचं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 ची लेफ्ट साइड आहे 10x, त्यामधून लेफ्ट साइड ऑफ इक्वेशन 1 x. इक्वेशन 2 ची राईट साइड आहे 4.444. यामधून इक्वेशन 1 ची राईट साइड 0.4444. Therefore 10x minus 1x is equal to 9x is equal to. आता पॉईंटचे पुढचे सगळे नंबर जे सेम आहेत बघा इथे 444 444. इथे अजून एक आपण लिहून घेऊया, म्हणजे सबट्रॅक्टिंगला प्रॉब्लेम येणार नाही, कारण की इथे इन्फिनिटीज येणार आहे, कारण की डॉट आहे हा नंबर रिपीटेड होत आहे, त्यामुळे हा नंबर आपण कितीही वेळा रिपीटेड घेऊ शकतो. मग ह्याचं जर का सबट्रॅक्शन केलं तर पॉईंटचे पुढचे जे नंबर आहेत ते सगळे सेम आहेत, त्यामुळे हे कॅन्सल होतात. आणि पॉईंटच्या आधीचे नंबर आहेत ते 4 - 0 इज इक्वल टू 4. Therefore x is equal to 4/9. आता 4/9 हे आन्सर आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसत आहे, त्यामुळे ऑप्शन ए इज अवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 6. व्हॉट इज रूट n इफ n इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. त्यासाठी हे 4 ऑप्शन दिलेत आपल्याला. आता परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे काय, एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे व्यवस्थित कळेल तुम्हाला डीप मध्ये. परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे कोणते तर सपोज 25. आता 25 या नंबरचा परफेक्ट स्क्वेअर निघतोय 5. त्यानंतर 16 जर का घेतला तर ह्याचा याचा सुद्धा परफेक्ट स्क्वेअर निघतोय 4 स्क्वेअर. 9 जर का घेतला तर 9चा सुद्धा मिळतोय 3rd स्क्वेअर परफेक्ट नंबर. 100 घेतला तर 100चा सुद्धा परफेक्ट स्क्वेअर निघतोय 10 स्क्वेअर.
म्हणजेच इथे 25, 16, 9 आणि 100 हे जे नंबर आहेत त्यांना म्हणता येईल परफेक्ट स्क्वेअर नंबर, कारण की त्यांचे जे स्क्वेअर निघतात ते परफेक्ट निघतात. सपोज आपण 20 हा नंबर घेतला तर 20चा परफेक्ट स्क्वेअर निघणार नाही. 20 हा नंबर बघा 4 स्क्वेअर आणि 5 स्क्वेअरच्या ज्या किमती आहेत त्यांच्यामध्ये येतोय, म्हणजे 25 आणि 16 या दोघांच्या मधला नंबर आहे 20. एक आहे 4चा स्क्वेअर, एक आहे 5चा स्क्वेअर, त्यामुळे ह्याचा परफेक्ट स्क्वेअर असं काहीच निघणार नाही. फॅक्टर निघतील पण परफेक्ट स्क्वेअर निघणार नाही. फॅक्टर काय होतील याचे 2 मल्टिपल 5 असे फॅक्टर होतात ते, आणि 25चे मात्र 5 मल्टिपल 5. या सर्व ऑप्शन्समधून आपल्याला असा ऑप्शन फाइंड आउट करायचा आहे की जो नॉट अ परफेक्ट स्क्वेअर असणार आहे. नॉटला लक्ष द्या, नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर असला पाहिजे. तर फाइंड आउट करू आपण. आत्ता जे एक्झाम्पल दिले मी त्यावरनं रूट एन हा नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. आता अशा वेळेस एन हा नंबर रूटच्या बाहेर येऊ शकत नाही, कारण की रूटच्या बाहेर येण्यासाठी सिमिलर नंबरची जोडी गरजेची असते. हे आपण प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेले आहे. म्हणजेच रूट एन इज इक्वल टू रूट, या रूटमध्ये जे नंबर येतील फॅक्टरचे, तर हे एन सिमिलर जर का असते तर आपल्याला एन हा रूटच्या बाहेर काढता आला असता. पण एन हा नंबर नॉट अ परफेक्ट नंबर आहे, त्यामुळे तो रूटच्या बाहेर येऊच शकत नाही. रूटमध्ये असणारे सर्व नंबर्स हे इरॅशनल नंबर असतात. देअरफॉर अवर आन्सर इज द ऑप्शन सी. ऑप्शन सी इज अवर आन्सर. एकदम इझी आहे, लक्षात आलं. कारण की जर का ऑप्शन सपोज नुसता एन हा नंबर जर का असता तर एन अपॉन 1 आपण लिहू शकलो असतो, त्याच्यामुळे तो इझिली रॅशनल नंबर झाला असता. पण हा रूटच्या बाहेर याची जोडी येत नाही, कारण की इथं बघा ऑर्डर सेम असते, हे आपण शिकलेलो. ऑर्डर जर का सेम असली तर आपण एन आणि एन या दोन जोड्या जर का घेतल्या असत्या तर आपलं उत्तर हे एन आलं असतं. म्हणजे हा एन हा जो नंबर आलाय तो रॅशनल नंबर आला असता. पण हा इरॅशनल नंबर येत आहे, कारण की एन हा रूटच्या बाहेर येतच नाहीये. त्यामुळे आपलं आन्सर झालं ऑप्शन नंबर सी, इरॅशनल नंबर. क्वेश्चन 7 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्ड. म्हणजे ऑप्शनपैकी आपल्याला असा ऑप्शन फाइंड आउट करायचा आहे की जो नॉट अ सर्ड आहे. आता सर्ड हा चॅप्टर आपण व्यवस्थित डिटेलमध्ये शिकलेलो आहोत प्रॅक्टिस सेटमध्ये, त्यामुळे अजून तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तो प्रॅक्टिस सेट फॉलो करू शकता. आता सर्ड आहे की नाही त्यासाठी सर्डच्या काही 3 कंडिशन आहेत. सर्ड नसलेला ऑप्शन फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी सर्डच्या कंडिशनमध्ये जो ऑप्शन बसणार नाही तो ऑप्शन आपले आन्सर असणार आहे. आता सर्डच्या कंडिशन कोणकोणत्या आहेत? खूप सोप्या आहेत आणि फक्त 3च आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायला सुद्धा खूप सोप्या आहेत. सर्डच्या 3 कंडिशन. फर्स्ट कंडिशन आहे एन इज ग्रेटर दॅन 1. एन म्हणजे काय तर ऑर्डर. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. ए म्हणजे रूटच्या आतमध्ये असलेला नंबर, त्याला म्हणतात ए. त्यानंतर थर्ड कंडिशन जी आहे एन रूट ए इज इक्वल टू इरॅशनल नंबर. म्हणजे हा पूर्ण नंबर इरॅशनल नंबर पाहिजे, किंवा या नंबरचं सोल्युशन करून जे आन्सर येतं तो आपला इरॅशनल नंबर असला पाहिजे. असे या सर्टच्या 3 कंडिशन आहेत. लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत. आता ह्याचं सोल्युशन पाहूया. फर्स्ट ऑप्शन दिले आपल्याला रूट 7. आता रूट 7 आता इथे काहीच दिलेलं नाही, म्हणजे इथे 2 असतो ऑर्डर. मग आता कंडिशन हा फॉलो करतोय का रूट 7 ते पाहूया. फर्स्ट कंडिशन आहे एन इज द ग्रेटर दॅन 1. त्याप्रमाणे ऑर्डर ह्याची 2 आहे, म्हणजे 1 पेक्षा ग्रेटर आहे.
त्यानंतर सेकंड कंडिशन ए इज द पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. 7 हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, त्याच्यामुळे सेकंड कंडिशन सुद्धा फुलफिल होते. थर्ड आहे एन रूट ए इज द इरॅशनल नंबर. आता हा जो नंबर आहे तो इरॅशनल नंबरच आहे, त्यामुळे ही कंडिशन फुलफिल होते. त्याच्यामुळे सर्डच्या असलेल्या तिन्ही कंडिशन हा नंबर फुलफिल करतो, त्यामुळे हा झाला सर्ड. आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे नॉट अ सर्ड फाइंड आउट करायचा आहे. बी ऑप्शनचा विचार करूया. बी ऑप्शन दिले आपल्याला क्यूब रूट 17 इज इक्वल टू. आता क्यूब रूट 17 एन इज द ग्रेटर दॅन 1 आहे, ऑर्डर 3 आहे म्हणजे ग्रेटर दॅन 1 आहे. त्यानंतर ए इज द पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, हा पण नंबर पॉझिटिव्ह दिलेला आहे. आणि एन रूट ए इज द इरॅशनल नंबर. थर्ड कंडिशन सुद्धा फुलफिल करते. जेव्हा तिन्ही कंडिशन फुलफिल करतो नंबर, तेव्हा त्याला म्हणतात सर्ड. त्यानंतर थर्ड दिले क्यूब रूट 64 इज इक्वल टू. आता 64 हा नंबर आपल्याला सिम्प्लिफाय करता येतोय बघा. त्याच्यामुळे पहिले फर्स्ट कंडिशन पाहूया. एन इज द ग्रेटर दॅन 1. येस, मॅच होतोय कारण की 3 आहे. ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, हा पॉझिटिव्ह नंबर दिलेला आहे. सेकंड कंडिशन पण मॅच होतीये. आता थर्डसाठी आपल्याला हा नंबर पहिले सिम्प्लिफाय करावा लागेल. सिम्प्लिफाय म्हणजेच काय, 64चे आपल्याला फॅक्टर काढावे लागतील. आता या साईडला 64चे फॅक्टर काढू आपण. 64 means 2 3s are 6, 2 2s are 4, 2 1s are 2, 2 6s are 12, 2 8s are 16, 2 4s are 8, 2 2s are 4 and 2 1s are 2. 1 2 3 4 5 6. 6 times 2 घ्यावा लागेल आपल्याला इथे. ऑर्डर सेम 3. 2 multiple 2 multiple 2 multiple 2 multiple 2 multiple 2. 6 times 2 घेतला. आता इथे ऑर्डर 3 दिलेली आहे, त्याच्यामुळे 3 ची जोडी आपल्याला घ्यावी लागेल. 3 times 2. अजून एक जोडी आपल्याला घेता येईल 3 times 2. त्यामुळे इथे या जोडीमधून एक सिंगल 2 बाहेर निघतोय आणि या जोडीमधून पण एक सिंगल 2 बाहेर निघतोय. इज इक्वल टू 2 multiple 2 मीन्स 4. आता इथे बघा 4 हा नंबर जो आलेला आहे त्याला म्हणतात रॅशनल नंबर. आता हा रॅशनल नंबर आहे, त्याच्यामुळे सर्डची थर्ड कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये इथे. त्यामुळे इट इज नॉट अ सर्ड, हा सर्ड होत नाहीये. त्याच्यामुळे अवर आन्सर इज द ऑप्शन सी. क्यूब रूट 64 is our answer because third condition of the surd is not matched by this number. ऑप्शन डी जर का पाहिला तर रूट 193. आता हा सुद्धा इरॅशनल नंबर आहे. परत ए इज द पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, हा नंबर पॉझिटिव्ह आहे आणि इथं काहीच नाही म्हणजे 2 आहे म्हणजे एन इज द ग्रेटर दॅन 1. म्हणजे सर्व कंडिशन सर्डच्या हा सुद्धा फॉलो करतोय, त्याच्यामुळे हा सुद्धा सर्ड आहे. 3 ऑप्शन आपल्याला सर्डचे मिळालेले आहे आणि हा ऑप्शन जो मिळालेला आहे तो मिळालेला आहे नॉट अ सर्ड. क्वेश्चन 8. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड? क्यूब रूट आणि त्यामध्येच रूट 5 दिले. एकदम इंटरेस्टिंग असा हा क्वेश्चन आहे आणि एकदम इझी सुद्धा आहे. त्याच्यामुळे असा वेगळा क्वेश्चन आलाय त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. फर्स्ट टू राईट डाऊन दिस नंबर क्यूब रूट आणि त्याचा रूट 5. आता इथे बघा काहीच दिलेलं नाहीये म्हणजे इथे आपल्याला 2 घ्यावा लागेल, कारण की इथे ऑर्डर मध्ये काही दिलेलं नसतं तेव्हा 2 असतो. आता इथे रूट आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढची सोल्युशन नीट जमणार नाही. मग आता अशा वेळेस काय करायचं, हा रूट जो दिलेला आहे तो कॅन्सल करायचा. दोन्ही रूट आपल्याला कॅन्सल करायचे आहे. पहिले हा मोठा जो रूट आहे तो आपण पहिले कॅन्सल करू. कॅन्सल करायचा म्हणजे काय तर एकदम इझी आहे. रूट कॅन्सल करायचा म्हणजे आतील नंबर जसं तर तसं लिहून घेऊया. ऑर्डर 2 रूट 5 हा नंबर लिहून घेतल्यानंतर आपल्याला हा जो रूट आहे फर्स्ट रूट तो कॅन्सल करायचा आहे. त्यामुळे हा नंबर आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ.
आणि इथे ऑर्डर 3 आहे. मग ऑर्डर 3 आहे तेव्हा आपल्याला हा नंबर इथे असा लिहावा लागेल. म्हणजे रूट कॅन्सल केल्यानंतर 3चं कन्व्हर्टिंग 1/3 असं होईल. असं सिंपलमध्ये जर का लक्षात ठेवलं तर तुम्हाला इझी जाईल. आता हा रूट जो आहे तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे. आता तो सुद्धा असाच आपल्याला कॅन्सल करायचा आहे. इज इक्वल टू रूटच्या आतील नंबर आपण लिहून घेतला. ऑर्डर 2 आहे आणि हा रूट आपल्याला कॅन्सल करायचा आहे. त्याच्यामुळे त्याचं कन्व्हर्टिंग होऊन 1/2 असं होईल. आता हा नंबर ब्रॅकेटच्या आतील आहे त्यामुळे हा ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर 1/3 हे राईट डाऊन करायचं. त्यामुळे काय झालं पुढची स्टेप 5 1/2. आता हे वरचे अंश म्हणतो आपण ह्याला बघा. मग अंशाची काय करतात मल्टिप्लिकेशन 1/2 मल्टिपल 1/3. आय होप तुम्ही 8th स्टँडर्डचा अभ्यास व्यवस्थित केलेलाच असणार आहे. त्याच्यामुळे आपण आता याच्या पुढे जाऊया. 1/2 मल्टिपल 1/3 म्हणजे इथे झाला 5 1/6. आता हे आले आपलं आन्सर. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. आता ऑर्डरसाठी आता या 1/6चं परत कन्व्हर्टिंग करावं लागेल. मग त्यामुळे परत हा नंबर आपल्याला रूटमध्ये घ्यावा लागेल. मग त्यामुळे हा 5 नंबर लिहून घेतला. 1/6चं कन्व्हर्टिंग करायचे त्याच्यामुळे ह्याचा रूट घेतला रूट 5 आणि 1/6 आहे. हा रूटमध्ये घेताना आपल्याला फक्त 6 घ्यावा लागेल. त्यामुळे therefore our answer is 6√5. 6√5 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आणि ऑर्डर आपल्याला विचारलेली आहे. इथे ऑर्डर आहे 6 त्यामुळे ऑप्शन सी. त्यामुळे ऑप्शन सी इज अवर आन्सर. क्वेश्चन 9 विच वन ऑफ द कॉन्जुगेट ऑफ 2√5 + 3. म्हणजे हा जो नंबर आहे त्या नंबरचा आपल्याला कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा आहे. आता कॉन्जुगेट म्हणजे काय हे आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये शिकलेलो आहोत. ते डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. कॉन्जुगेट म्हणजे काय तर हे नंबर जे आहेत ते सेम पाहिजे. फक्त हा जो सिम्बॉल असतो तो आपल्याला चेंज पाहिजे. म्हणजे इथं प्लस आहे तर इथे मायनस आला की त्याला म्हणतात कॉन्जुगेट. आता इथे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत तिथे सर्वच नंबर सेम दिलेले आहेत पण व्यवस्थित फाइंड आउट करायचं. आता इथे बघा इथे √3 दिलेला आहे पण 3 इथं सिंगल आहे पण ह्याला √3 मध्ये घातलंय त्याच्यामुळे हा ऑप्शन होतच नाही. 2√3 परत 3√3 मध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. त्यानंतर इथे बी ऑप्शन -2√5 आणि -√3. आता √3 आहे तर हा सुद्धा ऑप्शन होणार नाही. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन होत नाहीयेत फक्त हा ऑप्शन होतोय. पण आता हा ऑप्शन होताना सुद्धा बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे की इथला जो नंबर आहे इथला जो सिंबल आहे तो फक्त चेंज करायचा असतो. पण इथे आपल्याला काय दिलेलं आहे -2√5 आणि +3. पण हा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. कसा करेक्ट आहे ते आपण चेक करू. आता कॉन्जुगेट जो आहे कॉन्जुगेट याचे 2 टाइप्स आहेत. म्हणजे 2 टाइप्स मध्ये आपण कॉन्जुगेट लिहू शकतो. फर्स्ट टाइप आहे नंबर जो दिलाय आपल्याला तो पहिले मी इथे राईट डाऊन करते 2√5 + 3 याचा कॉन्जुगेट. फर्स्ट एकदम सिंपल मध्ये आपण लिहू शकतो 2√5 आणि हा जो 3 आहे तो आपण राईट डाऊन केला. मधला जो सिंबल आहे तो फक्त प्लस आहे तो मायनस केला. याला म्हणतात कॉन्जुगेट. पण हा झाला फर्स्ट टाइप आणि हा फर्स्ट टाइप आपल्याला इथे ऑप्शन मध्ये दिसत नाही. मग सेकंड टाइप कोणता. सेकंड टाइप मध्ये दुसरा नंबर जो आहे दुसरा नंबर तो पहिले राईट डाऊन करून घ्यायचा. नंतर सिम्बॉल जो दिलाय तो सिम्बॉल चेंज सिम्बॉल त्याच्यामुळे मायनस झाला आणि फर्स्ट नंबर आहे तो राईट डाऊन करायचा 2√5
तर हा नंबर सुद्धा आपल्याला इथे ऑप्शनमध्ये दिसत नाहीये. तर अशा वेळेस व्यवस्थित जर का फोकस केला आपण ऑप्शनवरती, हा नंबर जो आहे तो आपला राईट आन्सर आहे. कसा राईट आन्सर आहे तर हे नंबर सेम घेतलेत बघा. 3 3 +3 आहे, इथे पण +3 आहे. -2√5 इथे सुद्धा -2√5 आहे. हे आन्सर आणि हे आन्सर दोन्ही आन्सर सेम आहे, फक्त सिरियल चेंज केलेला आहे. म्हणजे इथे बघा, इथून हा नंबर घेतलाय -2√5 आणि इथे पॉझिटिव्ह नंबर आहे त्यामुळे इथे फक्त +3 घेतले. अदरवाईज आन्सर आर द सेम. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर ए इज अवर आन्सर. क्वेश्चन 1 मधील लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन 10, द व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 12 मायनस इंटू ब्रॅकेट 13 + 7 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिपल 4 इज डॅश डॅश. ऑप्शन 4 दिलेत, त्यापैकी राईट आन्सर कोणते आपलं ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. त्यासाठी हा नंबर जो आहे तो पहिले मी राईट डाऊन करून घेते. आता हा नंबर राईट डाऊन करताना हे ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचे जे मार्किंग आहे ते मी घेणार नाहीये, ते आपल्याला आन्सरमध्ये लास्ट टाकायचे आहे. हे मी आत्ता काढून घेते म्हणजे आपल्याला सोल्युशनला प्रॉब्लेम येणार नाही. 12 मायनस 13 + 7 मल्टिपल 4 इज इक्वल टू 12 13 + 7 हा मायनसचा सिम्बॉल 20 मल्टिपल 4. ॲज पर द मॅथमॅटिक रूल आता पहिले आपल्याला मल्टिप्लिकेशनचं सॉल्युशन करावं लागेल. त्यामुळे 12 मायनस 20 मल्टिपल 4 इज इक्वल टू 80 इज इक्वल टू -60. आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचे जे मार्किंग आहे ते आपण टेम्पररी काढलेले होते, हे आन्सर आलेलं आहे. त्यामुळे आन्सरला ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचं जे मार्किंग आहे ते घालून घ्यायचं. आता मार्किंग घातल्यानंतर सुद्धा प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये आपण शिकलो बघा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचं जेव्हा आन्सर येतं तेव्हा ती संख्या कधीच मायनसमध्ये नसते किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह नसतात. त्यामुळे हे मार्किंग काढून टाकायचं आपल्याला आणि हा नंबर झाला 68. त्यामुळे द व्हॅल्यू ऑफ धिस नंबर इज द 68. त्यामुळे ऑप्शन नंबर बी. देअरफॉर अवर आन्सर इज 68. बऱ्याच वेळा तुमचा गोंधळ होईल, डायरेक्ट तुम्ही -68 पर्यंत स्टॉप होताल, कारण की तुम्हाला वाटेल ऑप्शन ए मध्ये तर -68 दिलाय, तुम्ही लगेच आन्सर लिहून टाकताल आन्सर इथं ऑप्शन नंबर ए. पण ते फुल्ली रॉंग होईल, कारण की ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इज नेव्हर द निगेटिव्ह नंबर. त्यामुळे हा पॉझिटिव्ह नंबर आपल्याला करून घ्यायचा आहे. पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन P/Q फॉर्म. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन दिलाय 0.555 डॅश डॅश डॅश. आन्सर. आता पॉईंट नंतर 3 नंबर आहेत, 1 2 3, हे 3 नंबर पॉईंट नंतर आहेत. त्यामुळे या नंबरचा पॉईंट काढून घेतला तर 1000 ने आपल्याला डिवाइड करावं लागेल. त्यामुळे या नंबरचा पॉईंट काढून 1000 ने आपल्याला डिवाइड करावं लागेल. आता पॉईंट काढून घेतला त्यामुळे नंबर झाला 555 अपॉन 1000. आता या नंबरला जर का 5 ने डिवाइड केलं तर 5 1 जार 1 जार 1 जार 5 and 5 2 जार 10 0 0, म्हणजे आन्सर आलं 111 अपॉन 200. आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की P/Q फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्याप्रमाणे P साठी 111 आला आणि Q साठी 200 आला, म्हणजे P/Q फॉर्ममध्ये हा फॉर्मॅट बसलाय. किंवा अजून एक इथं दुसरी मेथड आपण जी प्रॅक्टिस सेटमध्ये शिकलो आहोत ती सुद्धा करता येईल. ते ऑर देते तुम्हाला 0.555 हा नंबर दिलेला आहे. आता इथे पाहताय तुम्ही, इथे रिपीट नंबर कोणता आलेला आहे तर 5 हा नंबर रिपीट होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला 0.5 डॉट असं घेता येईल. मग देअरफॉर लेट x इज इक्वल टू 0.5 डॉट.
आता याला इक्वेशन 1 करू आपण. आता हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला दोन्ही साईडला लेफ्ट साईड आणि राईट साईडला 10 ने मल्टिपल करावं लागेल, कारण की पॉईंटच्या पुढं ओनली सिंगल नंबर आहे. त्यामुळे मल्टिप्लाय बाय 10 टू द बोथ साइड्स. Therefore 10 multiple x is equal to 10 multiple 0.5 dot. Therefore 10x is equal to 10 multiple 0.5 dot, म्हणजे इथे डायरेक्ट आन्सर येईल आपल्याला 5.5 डॉट. आता हे जे आन्सर आलेले त्याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. देअरफॉर आता लेफ्ट साइड मधून लेफ्ट साइड मायनस करायची आणि राईट साइड मधून राईट साइड मायनस करायची. मग लेफ्ट साइड आहे 10x मायनस x मायनस राईट साइड आहे 5.5 डॉट मायनस 0.5 डॉट. Therefore 10x minus 1x is equal to 9x is equal to पॉईंटच्या पुढे डॉट 5 आहेत त्यामुळे ते कॅन्सल होतील आणि इथे होतील 5 minus 0 is equal to 5. Therefore x is equal to 5/9. हे आन्सर होते. आता हे जे आन्सर आलेले तर 5 साठी p मिळाला आपल्याला आणि 9 साठी q मिळाला. हे आन्सर सुद्धा आपल्याला p/q च्या फॉर्मॅटमध्ये मिळालेलं आहे. त्यामुळे दोन्ही आन्सर हे करेक्ट आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कोणती सिंपल टेक्निक वाटते ती तुम्ही फॉलो करू शकता. ही सुद्धा फॉलो करू शकता किंवा ही सुद्धा फॉलो करू शकता. क्वेश्चन 2 मध्ये 29.568 बार. आता हा नंबर आपल्याला p/q या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. आन्सर वी टेक x is equal to 29.568 बार. हे झाले इक्वेशन 1. आता बार हा दिलाय बघा वरती, तो दिलेला आहे 3 नंबरच्या वरती, म्हणजे तिन्ही नंबर आहेत ते रिपीटेड येत आहेत. मग अशा वेळेस दोन्ही साईडला 1000 नी मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफॉर 1000 मल्टिपल x इज इक्वल टू 1000 मल्टिपल 29.568. Therefore 1000x इज इक्वल टू, आता हे डायरेक्ट ओरली आपल्याला सॉल्व करता येईल. आता 1000 मग इथे झिरो किती आहेत? 3 आहेत. 1 2 3. 1000 मध्ये 3 झिरो असतात. 3 झिरो आहेत त्यामुळे मल्टिपल केल्यावर हा जो पॉइंट आहे तो 3 नंबर पुढे जाईल. 3 नंबर पुढे जाईल म्हणजे हा पॉइंट कॅन्सल होऊन 1 2 3 इथे हा पॉइंट येईल. त्यामुळे 29.568 इथे पॉइंट आला. हा नंबर जो आहे तो रिपीटेड येत आहे 568. हा नंबर परत लिहिला तरी सुद्धा चालू शकेल आणि त्याला मात्र बार द्यायला विसरायचं नाही, म्हणजे इथून सुद्धा नोटीस होतं की हा नंबर रिपीटेड येतो. आता नेक्स्ट स्टेप. देअरफॉर सबट्रॅक्ट, हे झाले इक्वेशन 2. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. देअरफॉर 1000x मायनस x. लेफ्ट साइड मधून लेफ्ट साइड मायनस करायची आणि राईट साइड मधून राईट साइड. 29,568.568 मायनस 29.568. Therefore 1000 minus 1 999x is equal to, आता पॉईंटचे पुढचे नंबर जे आहेत ते सेम आहेत. 568 ते कॅन्सल होतील. मग त्यामुळे फक्त सबट्रॅक्शन कसं होईल? 29,568 मायनस 29 म्हणजे इथे येईल
29,539. Therefore, x is equal to 29,539 upon 999. हे आला आपला आन्सर P अपॉन Qच्या फॉर्ममध्ये. आता इथे देअरफॉर x म्हणजे आपण हा नंबर घेतलेला होता 29.568, त्यामुळे आन्सर लिहिताना 29.568 बार इज इक्वल टू 29,539 अपॉन 999. ओके स्टुडंट, म्हणजे बघा इथे P साठी न्यूमरेटर हा आला आणि Q साठी न्यूमरेटर 999 आला. क्वेश्चन 3 साठी नंबर दिलाय 9.315 315 डॉट 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 डॉट, म्हणजे इन्फिनिटी आहे पुढे आन्सर. आता इथे सुद्धा x साठी हा नंबर आपण घेऊया. लेट x इज इक्वल टू 9.315 त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन 1 मिळालं. 3 1 and 5 आर 3 रिकरिंग डिजिट आहेत, म्हणजे रिपीटेड नंबर येत आहेत बघा. 315 315, त्यामुळे मल्टिपल बोथ द साइड्स बाय 1000. Therefore, multiply both the sides by 1000. आता तुम्हाला वाटेल पॉईंटच्या पुढे तर 6 नंबर आहेत. पॉईंटच्या पुढे जरी 6 नंबर असले तरी हे रिपीटेड नंबर आहेत, त्याच्यामुळे जर का बार जर का दिला असता त्यांनी आपल्याला तर 315 वरतीच बार दिला असता. पण तुमचं कन्फ्युजन होण्यासाठी त्यांनी असा वेगळा क्वेश्चन दिलेला आहे, त्याच्यामुळे गोंधळ होऊन देऊ नका. रिपीटेड डिजिट किती आहेत? 315. हे 3 डिजिट जे आहेत ते रिपीटेड आहेत, त्याच्यामुळे मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय 1000. देअरफॉर 1000 मल्टिपल x इज इक्वल टू, आता राईट साइडला मल्टिपल करू, 1000 मल्टिपल 9.315315. देअरफॉर 1000x इज इक्वल टू, आता इथं सुद्धा ओरली मल्टिप्लिकेशन आपल्याला करता येईल. इथे पॉईंट आहे आणि इथे 3 0 आहेत, म्हणजे 3 नंबर हा पॉईंट इथे जाईल, 3 नंबर पुढे जाईल पॉईंट, आणि हा इथला जो पॉईंट आहे तो कॅन्सल होईल. त्यामुळे इथे आन्सर येईल 9315.315. आता ह्याला इक्वेशन 2 देऊ. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम द इक्वेशन 2. मग आता लेफ्ट साइड जी आहे 1000x इक्वेशन 2 ची, त्यामधून इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड कॅन्सल करायची, म्हणजे डिलीट करायची किंवा सबट्रॅक्ट करायची. त्यानंतर राईट साइड ऑफ इक्वेशन 2 आहे 9315.315 मायनस राईट साइड ऑफ इक्वेशन 1 9.315315. Therefore 1000 minus 1 means 999. x is equal to, इथे कॅल्क्युलेट करायची गरज नाही आपल्याला. इथे बघा पॉईंटच्या पुढे 315 आले, इथे पण पॉईंटच्या पुढे 315 आले आणि 315 रिपीटेड आले. मग अशा वेळेस इथं 315 बार आपल्याला घ्यायचे, म्हणजे हा नंबर रिपीटेड होत आहे आणि इकडचा आपण कॅन्सल केला तरी सुद्धा चालू शकेल. मग आता कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल, कारण की पॉईंटच्या पुढे सेम नंबर आहेत, त्याच्यामुळे हे कॅन्सल होते. इथे सुद्धा 315 बार, त्यामुळे इथे 0 0 झाले आणि 9315 मायनस 9 म्हणजे 9306 होते. आता x ची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे x इज इक्वल टू 9306 अपॉन 999. आता हे जे आन्सर मिळालं आपल्याला ते मिळाले P अपॉन Qच्या फॉर्ममध्ये. पण x हा नंबर आपण क्वेश्चनसाठी घेतलेला होता, तो राईट डाऊन करू. Therefore 9.315315 is equal to answer 9306 upon 999.
क्वेश्चन 2 मधील जे आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत त्यांचं सोल्युशन अगदी सेम आहे. आता 3 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता 4 आणि 5 राहिलेला आहे. तर आपण सर्वांनी मिळून हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. 4th आणि 5th क्वेश्चन सर्वांनी मिळून सॉल्व्ह करूया. क्वेश्चन आहे 357.417 आणि पुढे दिले आपल्याला डॅश डॅश डॅश. मग आता त्यासाठी या नंबरसाठी आपण x घेऊया. देअरफॉर x इज इक्वल टू 357.417. आता आपल्याला इक्वेशनसाठी घ्यायचं आहे, त्याच्यामुळं लेट x इज इक्वल टू 357.417. कारण की हा नंबर परत रिपीट होते बघा, 417. त्याच्यामुळे या नंबरवरती आपण बार टाकू शकतो. मग हे झालं इक्वेशन 1. 417 आर 3 रिकरिंग डिजिट आहेत. रिकरिंग डिजिट म्हणजेच काय, याला रिपीटेड डिजिट म्हणता येईल. सो मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय 1000. कारण की 3 नंबर जे आलेले आहेत ते रिपीटेड येतात, त्यामुळे 1000 आपल्याला मल्टिप्लाय करावे लागेल बोथ द साइड्स. देअरफॉर मल्टिप्लाय both the sides by 1000. मग लेफ्ट साईडला आहे x, त्यामुळे देअरफॉर 1000 मल्टिपल x इज इक्वल टू 1000 मल्टिपल 357.417 बाय. आता ह्याचं ओरली वर्क होऊन जाईल. 1000x इज इक्वल टू 30 आहेत, त्याच्यामुळे हा पॉईंट कॅन्सल होऊन इथे पॉईंट येईल. मग त्यामुळे आपला आन्सर असं होईल 357.417. हे नंबर आपण राईट डाऊन करून घेतले. आता या पॉईंटच्या पुढे काय लिहायचं, तर पॉईंटच्या पुढे आपल्याला हा जो नंबर आहे तो रिपीटेड येत आहे, मग हाच नंबर कॅरी फॉरवर्ड करायचा. देअरफॉर आणि इथे बार द्यायला विसरायचं नाही. हे झालं इक्वेशन 2. आता देअरफॉर सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. देअरफॉर 1000x मायनस x इज इक्वल टू 357,417.417 बार मायनस 357.417 बार. देअरफॉर 1000 मायनस 1 999x इज इक्वल टू, आता पॉईंटचे पुढचे नंबर सेम आहेत, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली कॅन्सल होतात. आता ही जी संख्या आहे या संख्येतून 357 आपल्याला सबट्रॅक्ट करायची. इथे येतील 3,57,060. देअरफॉर x इज इक्वल टू 3,57,060 अपॉन 999. म्हणजे आपला आन्सर जे आलेलं आहे ते p अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. बट आपण x घेतला होता क्वेश्चनसाठी, त्यामुळे क्वेश्चन व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे राईट डाऊन करायला विसरायचं नाही. 357.417 इज इक्वल टू 3,57,060 अपॉन 999 इज द अवर आन्सर. क्वेश्चन 5 30.219 बार. आता या संख्येसाठी आपण x घेऊया, त्यामुळे लेट x इज इक्वल टू 30.219 बार. आता इथे बघा 219 हे 3 डिजिट नंबर जे आहेत ते रिकरिंग आहेत, म्हणजेच काय येतात, रिपीटेड येतात. त्यामुळे मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय 3 डिजिट रिपीटेड येतात, त्यामुळे इथे 1000 म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय करावं लागतं बोथ द साइड्स. ह्याला इक्वेशन 1 देऊ. आता इक्वेशन 1 ला 1000 ने मल्टिपल करायचं.
त्यामुळे 1000 मल्टिपल एक्स इज इक्वल टू 1000 मल्टिपल 30.219 बार. देअरफॉर 1000x इज इक्वल टू, आता हे वर्क आपण ओरलीच करूया. 3 झिरो आहेत, 3 झिरोनी मल्टिपल करतोय आपण. 3 झिरो आले तिथे, त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे तो 3 डिजिट नंतर येईल पुढे. त्यामुळे इथे हा नंबर राईट डाऊन करू पहिले. 3219 म्हणजे 30,219. आता इथे पॉईंट येतोय, मग त्यामुळे आता पुढे कोणत्या संख्या घ्यायच्या, तर पुढे ही जी रिपीटेड अमाऊंट आहे 219 ती राईट डाऊन करायची आणि बार द्यायला विसरायचं नाही. देअरफॉर सबट्रॅक्ट, हे इक्वेशन 2 हो, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. देअरफॉर 1000x minus x is equal to 30,219.219 bar minus 30,000 minus 30.219 bar. Therefore 1000 minus 1 999x is equal to, पॉईंटच्या पुढची संख्या सेम आहेत त्याच्यामुळे ते कॅन्सल होऊन झिरोच येतील. आता 30,219 मायनस 30 म्हणजे इथे येतील 30,189. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 30,189 अपॉन 999. हे जे आन्सर आले आपलं ते आलेलं आहे पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये. पण एक्स आपण क्वेश्चनसाठी घेतला होता 30.219 साठी, त्यामुळे त्याचा आन्सर येईल 30,189 अपॉन 999.